तर बघा आपण आता लास्टला बघितलं होतं की प्रॅक्टिकल नंबर 13 बघितलं होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक सर्क्युलर पॉकेट क्रिएट केलं होतं आणि त्याच्यामध्ये मिलिंग केलं होतं बघा, सर्क्युलर पाथ ऑपरेशन केलं होतं आपण. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, 17 नंबरचं प्रॅक्टिकल करायचं आहे बघा. हे मधले जे 13 नंबरचं जे होतं आपण याची नाही का म्हणजे NX मध्ये प्रोग्रामिंग जनरेट केली ती, नंतर ते तिथं सिम्युलेट करून पण बघितलं होतं सॉफ्टवेअरमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर ही ड्राय रन ती मशीनवरती होतं आणि हे जे एक्झिक्युशन पण कशावरती होतं, मशीनवरती, म्हणजे ॲक्च्युअली जॉब मॅन्युफॅक्चर केला जातो. ठीक आहे, आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, फेसिंग स्टेप अँड स्टेप टर्निंग किंवा इथं टेपर दिलेलं आहे. ठीक आहे, फेसिंग स्टेप अँड टेपर टर्निंग ऑपरेशन बाय कॅनडी सायकल. ठीक आहे, तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, फेसिंग स्टेप आणि टेपर टर्निंग ऑपरेशन परफॉर्म करायचे NXमध्ये. तर आपण काय करणार आहे, एक असा वर्क पीस बनवणार बघा. तर त्याच्यामध्ये काय, इथं टेपर टर्निंग करावं लागेल, नंतर इथं स्टेप टर्निंग आहे. ठीक आहे, तर म्हणजे आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायची, त्यासोबत फेसिंग ऑपरेशन पण परफॉर्म करायचे बघा. असा एक वर्क पीस बनवायचं आणि नंतर NXमध्ये त्याला प्रोग्रामिंग करायचं बघा. तर इथं हे व्हेरीफाय करून दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे, तर बघा सगळ्यात आधी आपण फेसिंग करणार. बघा इथं फेसिंग ऑपरेशन व्हायला स्टार्ट झाले. ठीक आहे, तर बघा स्टार्टिंगला फेसिंग होतं आहे. फेसिंग नंतर नाही तर टर्निंग होईल. बघा आता इकडे टर्निंग स्टार्ट झाले. सेम टूल आहे, टूल चेंज नाही केलं आपण. बघा आता स्टेप टर्निंग होते पहिले, नंतर नाही तर टेपर टर्निंग होईल बघा. ठीक आहे, बघा आता इथं टेपर टर्निंग होते. ठीक आहे, इथपर्यंत काय झालं, टेपर टर्निंग झालं आणि आपल्याला आता हे ऑपरेशन परफॉर्म करायचे. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले काय करायचं, न्यू फाईल घ्यायची. मॉडेल इथं मिलीमीटर घ्यायचं, त्याचं नाव द्यायचं बघा. ठीक आहे, नंतर इथं फोल्डर सिलेक्ट करायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. आता बघा मी इथं बॅकग्राऊंड व्हाईट करणार आहे तुम्हाला चांगलं दिसावं म्हणून. नंतर इथं स्केच नंतर एक प्लेन सिलेक्ट करायचं. आता व्हर्टिकल प्लेन घ्या शक्यतो आणि ओके बटनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर काय करायचं, एक लाईन ड्रॉ करायची. बघा आता इथून एवढं किती MM घ्यायचं, 35. ठीक आहे, नंतर बघा इथून एवढं 20 MM घ्या. नंतर नेक्स्ट इथून 80 MM घ्या, किती 80. ठीक आहे, नंतर व्हर्टिकल 15 MM घ्या. नंतर परत हॉरिझॉन्टल 20 MM घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथून डाऊन साईडला यायचं. डाऊन साईड नंतर परत 20 MM घ्यायचं, किती 20. ठीक आहे, 20 घेतल्यानंतर बघा इथं डाऊन साईडला परत 15 MM घ्या. ठीक आहे,
किंवा 10 mm घ्या. आणि नंतर काय करायचं, हे जे दोन पॉईंट आहे बघा, या पॉईंटला आणि या पॉईंटला जॉईन करून द्यायचं. काय करायचं, जॉईन करून द्यायचं. ठीक आहे. आता बघा, हे जे डायमेन्शन आहे याच्यामध्ये हे पण 20 mm घ्यायचं. किती, 20. ठीक आहे. बघा इथं हे 20 आहे, हे पण 20 आहे आणि हे पण 20 आहे. ठीक आहे. म्हणजे टोटल लेंथ किती झाली, 80 mm झाली. नंतर हे 15 आहे आणि हे किती आहे, 10 आहे. ठीक आहे. आता काय करायचं, आता आपल्याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर बघा इथं रिवॉल्व कमांडवर जायचं. एक्सट्रूडच्या खाली रिवॉल्व असते, रिवॉल्ववरती, आणि ह्या सेक्शनला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर स्पेसिफाय व्हेक्टर, व्हेक्टरमध्ये ही लाईन सिलेक्ट. बघा कधी कधी काय होतं, इथं हे हे बघा इनफेअर कर्व सिलेक्ट राहतं. तुम्ही काय सिंगल करायचं, सिंगल करा किंवा कनेक्टेड करा. ठीक आहे. कनेक्टेड करून याला सिलेक्ट करायचं. बघा सगळं सिलेक्ट होतं. स्पेसिफाय व्हेक्टर, हा व्हेक्टर सिलेक्ट करायचा. आणि नंतर असं सिलेंड्रिकल शेपचा वर्कपीस फॉर्म होणार आहे. ठीक आहे. नंतर ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा आता आपला वर्कपीस काय झाला, फॉर्म झाला सिलेंड्रिकल शेपचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता हा जो वर्कपीस फॉर्म झाला याचा डॅटम सिस्टम हाईड करा, कारण की ही मॉडेलिंगची डॅटम सिस्टम आहे. स्केच पण हाईड करा. ठीक आहे. आता याचा व्ह्यू सेट करा. ठीक आहे, हा व्ह्यू. नंतर काय करायचं, ॲप्लिकेशनवरती जायचं, मॅन्युफॅक्चरिंगवरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं टर्निंगवरती क्लिक करायचं. कशावरती, टर्निंगवर. आणि इथं कॅम जनरल. ठीक आहे. आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. मग बघा आता इथं ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले हे मेनूचे शेजारी बघा जॉमेट्रिक व्ह्यू, याच्यावरती एकदा क्लिक करायचं. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केलं की नंतर बघा इथे MCS स्पिंडल आणि वर्क पीस येतं. ठीक आहे. तर मग इथं MCS स्पिंडलवरती क्लिक करायचं, म्हणजेच आपल्याला वर्क पीस 0 सेट करायचं. आता बघा वर्क पीस 0 सेट करताना इथं स्टार्टिंग पॉईंटला काय करायचं, वर्क पीस 0 सेट करायचं. आता तुम्हाला टर्निंगमध्ये माहिती आहे की हॉरिझॉन्टल ॲक्सिस हा कोणता ॲक्सिस राहतो, झेड ॲक्सिस, म्हणून याला फिरवायचं. ठीक आहे. 90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं. त्याच्यानंतर बघा व्हर्टिकल ॲक्सिस कोणता राहतो, तर एक्स ॲक्सिस राहतो. आपण ते तुम्हाला मी त्या PPTच्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं होतं. याला परत 90 डिग्रीत काय करायचं, रोटेट करायचं. ठीक आहे. नंतर परत इथं जायचं, व्ह्यू सेट करायचं. मग बघा इथं व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये एक्स आला, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये झेड आला, आणि आपल्याला असं पॅरलल डायरेक्शनमध्ये कोणता आलं, वाय ॲक्सिस. आणि नंतर इथं ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा हा जो प्लेन आहे याला परफेक्ट पॅरलल आला पाहिजे. मग आता आपण काय केलं, UCS सेट केला. ठीक आहे. म्हणजे वर्क पीस 0 किंवा प्रोग्राम 0 सेट केला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता वर्क पीस 0 मशीनमध्ये गेल्यावर सेट करायचा राहतो, तो प्रोग्राम 0 आणि वर्क पीस 0 सेमच ठेवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेसिफाय पार्ट, आता याच्यावरती क्लिक करायचं. नंतर हा वर्क पीस सिलेक्ट करायचा. बघा ऑरेंज कलरमध्ये येतो. सिलेक्ट झाल्यानंतर इथं नाव पण येतं जिओमेट्री. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं ही जी टॉर्च बघा डिस्प्ले म्हणून ऑन होती, नंतर लावून बघायची, सिलेक्ट झालेलं आहे. ठीक आहे. आता स्पेसिफाय ब्लँकवरती क्लिक केल्यानंतर बघा या जॉमेट्रीचे तिथं खाली बाउंडिंग सिलेंडर राहतं. मग आता हा सिलेंड्रिकल शेपचा आहे म्हणून सिलेंडर सिलेक्ट करायचं. झेड ॲक्सिसमध्ये बघा पाठीमागच्या साईडला 15 mm ठेवायचं किंवा 20 mm ठेवा, आणि समोरच्या बाजूला किती ठेवशान, 5 mm फेसिंग करायला. नंतर इथं डायमीटरला ऑफसेट किती द्यायचं, 5 mm. मग बघा इकडच्या बाजूनी 5 आणि इकडच्या बाजूनी 5, म्हणजे आपल्या याचा डायमीटर होता 70 प्लस 10 किती झाला, 80 झालं. ठीक आहे. मग परत ह्या टॉर्चवरती क्लिक करून बघायचं. बघा हा आपला वर्क पीस काय झाला, याच्यामध्ये सेट झाला. म्हणजे ही काय ब्लँक सेट झाली आता. ठीक आहे. मग परत व्ह्यू सेट करायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता आपण काय केलं, प्रोग्राम 0 सेट केला, म्हणजेच UCS सेट केला. नंतर वर्क पीसचं रॉ मटेरियल पण सेट केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं, क्रिएट ऑपरेशन. ठीक आहे. मग क्रिएट ऑपरेशनमध्ये आपल्याला आधी करायचं फेसिंग. मग याच्यामध्ये फेसिंग शोधायचं. तर फेसिंग कुठे आहे बघा, इथं 2 नंबरच्या लाईनमध्ये. तिथं जर तुम्ही थांबले तर तिथं नाव येतं बघा फेसिंग, आणि फेसिंग ऑपरेशन काय होतं ते पण दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं. नंतर इथं जायचं प्रोग्राम, काय करायचं, प्रोग्राम. त्याच्यानंतर इथं ननच ठेवायचं. MCS स्पिंडलची तिथं टर्निंग वर्क पीस सिलेक्ट करायचं. नंतर इथं फिनिश सिलेक्ट करायचं, कारण की आपण फिनिशिंग स्टॉक ठेवणार नाही, डायरेक्टच फिनिश करणार. ठीक आहे. आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा प्रोग्रामचं ते ओपन होतं, थोडं वेळ घेतं. ठीक आहे. आता इथं सगळ्यात पहिले फेसिंग ऑपरेशनचं ओपन झाल्यानंतर इथं कटिंग रिजनवरती क्लिक करायचं. आता कटिंग रिजनमध्ये बघा
रेडियल पॉईंट सिलेक्ट नाही करायची. आता फेसिंग ही ॲक्सियल डायरेक्शन, म्हणजे ॲक्सियल डायरेक्शनमध्ये झेड ॲक्सिसच्या अबाउट होणार, ठीक आहे. म्हणजे झेडमधली लेंथ कमी करणार आहे, म्हणून ती कोणती डायरेक्शन आहे, ॲक्सियल डायरेक्शन. तर मग ॲक्सियल डायरेक्शनमध्ये पहिला पॉईंट घ्यायचा. बघा इथं नन राहतं, तिथं पॉईंट करायचं, रेडियलला काहीच करायचं नाही. मग इथं पहिला पॉईंट सिलेक्ट करायचा इथं, ठीक आहे, सेंटरला. आणि सेकंड पॉईंट जो आहे तो इथं सिलेक्ट करा. बघा ह्या दोन रिजनमधलं काय होणार आहे, कटिंग होणार आहे आता, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं, टूलवरती जायचं, क्रिएट टूल. क्रिएट टूलमध्ये इथं OD55 सिलेक्ट करायचं, ओके बटनवरती क्लिक करायचं, ठीक आहे. ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा ही जी रेडियस आहे, नोज रेडियस 0 करायची. मग नोज रेडियस जर 0.8 जर ठेवली, बघा तुम्हाला दाखवतो मी इथं. बघा ही जी रेडियस आहे ही किती 0.8 आहे. आता इथं 0 केल्यानंतर बघा हे काय आलं, शार्प पॉईंटचा आला. शक्यतो ती 0च ठेवायची, कारण की काय आहे की मग तिथं स्टॉक राहत नाही. आणि इथं काय करायचं, होल्डर इन्सर्ट, इथं होल्डरला यूज होल्डर म्हणायचं. मग बघा आपलं टूल आलं. आणि टूलची इथं जे मटेरियल आहे, आता बघा इथं कार्बाईड बाय डिफॉल्ट सिलेक्ट आहे, तुम्ही कार्बाईड सिलेक्ट करून घ्यायचं. इन्सर्ट टाईप कटरसाठी ओके बटनवरती क्लिक करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं आपलं टूल पण सिलेक्ट झालं, लेथ फिनिश. आता इथं काही चेंज नाही करायचं, 270 जर द्यायचं. व्हेरिएबलची तिथं कॉन्स्टंट करायचं, काय करायचं, कॉन्स्टंट. आणि मॅक्सिमम डेप्थ ऑफ कट किती ठेवायचा, 0.1 ठेवायचं, ठीक आहे. नंतर इथं काहीच नाही करायचं. आणि नंतर बघा लास्टला काय करायचं, इथं नॉन कटिंग मूव्जमध्ये जायचं. मग नॉन कटिंग मूव्जमध्ये गेल्यानंतर बघा हा जो ॲप्रोच पॉईंट आहे, ॲप्रोच पॉईंट म्हणजे त्या पॉईंटपासून मोशन स्टार्ट होणार आहे, ठीक आहे. मग इथं ननचे तिथं स्पेसिफाय म्हणायचं, ठीक आहे. मग फर्स्ट पॉईंट काय आहे की ह्याच्या लेवलपेक्षा इकडं थोडासा वरच्या बाजूला ठेवायचा. नंतर ओके करायचं. आणि नंतर एक लास्टला बघा परत नॉन कटिंग मूव्जमध्ये जायचं. आणि जो डिप्रेचर राहतं, डिप्रेचर, तर डिप्रेचरवरती क्लिक केल्यानंतर ननचे तिथं पॉईंट घ्यायचं, ठीक आहे. मग किंवा तुम्ही सेम ॲज ॲप्रोच पॉईंट पण करू शकता. मग इथं तुम्ही जर सेम ॲज ॲप्रोच पॉईंट केलं तरी पण चालणार, ओके, ठीक आहे. आपण चेंज करून टाकू, ते घेत नाही. तर इथं पॉईंट आणि हा पॉईंट इथं साईडला ठेवा, ठीक आहे. ओके बटनवरती क्लिक करायचं. किंवा त्याला थोडंसं चेंज करा, वरच्या बाजूला घ्या, कारण की आपण दुसरं ऑपरेशन करताना पण सेमच टूल यूज करणार आहे. तर सेम टूल यूज करणार, त्याच्यामुळे याला काय करायचं, इथं वरती घ्यायचं, ठीक आहे. आता इथं जनरेट म्हणायचं. बघा जनरेट म्हणल्यानंतर आता बघा इथं आपण 0.1चा डेप्थ ऑफ कट दिला आहे. आणि 0.1चा डेप्थ ऑफ कट दिल्यानंतर याला व्हेरीफाय करायचं, ठीक आहे. मग व्हेरीफाय करताना 3D डायनामिक्समध्ये जायचं, 3Dमध्ये दाखवतो मग, ठीक आहे. मग बघा इथं ऑपरेशन परफॉर्म होतं आहे, बघा. बघा इथं काय आलं, मटेरियल रिमूव्ह झालं. बघा इथं आपल्या वर्क पीसचा फेस दिसतोय. आणि नंतर लास्टला आपण तो डिप्रेचर पॉईंट सिलेक्ट केला ना, म्हणजे टूलचं कटिंग झाल्यानंतर टूल ह्या पॉईंटला येऊन काय झालं, थांबलं, ठीक आहे. त्याच्यानंतर याला ओके करायचं. मग बघा इथं ग्रीन टिक आलं, म्हणजे ऑपरेशन आपलं सक्सेसफुली रन झालं. इथं कुठं काही टूलला डॅमेज वगैरे काहीच नाही. आता त्याच्यानंतर परत एकदा क्रिएट ऑपरेशनवरती क्लिक करायचं. नंतर आता आपल्याला इथं टर्निंग करायचं, ठीक आहे. आता टर्निंगमध्ये टेपर टर्निंग आणि टर्निंग स्टेप टर्निंग दोन्ही ॲट अ टाईम होतं, ठीक आहे. तर ह्याच्यात काय असं वेगळं नाही द्यावं लागत. मग इथं टर्निंग ऑपरेशन सिलेक्ट करायचं, प्रोग्राम, नंतर परत आता बघा टूलची इथं तुम्ही डायरेक्ट हे टूल सिलेक्ट पण करू शकता इथूनच. मग तिथं आपल्याला टूल्समध्ये येऊन स्पेशल सिलेक्ट करायची गरज नाही. तर तुम्ही इथं हेच सिलेक्ट करून घ्या डायरेक्ट. नंतर इथं टर्निंग, नंतर इथं फिनिश आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. आता ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले कटिंग रिजन सेट करायचं. काय करायचं, कटिंग रिजन, ठीक आहे. बघा त्यानं ऑटोमॅटिक पण कटिंग रिजन घेतलेलं आहे, पण इथं बॅक साईडपर्यंत गेलेलं आहे. आता ही कोणती डायरेक्शन आहे, ॲक्सियल डायरेक्शन, ठीक आहे. मग हा पॉईंट नंबर 2 जो आहे त्याला काय करायचं, इथं रेस्ट्रिक्शन करून टाकायचं. इथं काय करायचं, रेस्ट्रिक्शन करायचं किंवा थोडासा माग घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं ननच राहू द्या आणि ओके बटनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर इथं आपण हे टूल सिलेक्ट केलेलं बघा, OD55 तिथं डायरेक्ट आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा
आता बघा इथं आपल्याला काय करायचं आहे, व्हेरिएबलचे तिथं कॉन्स्टंट करायचं, इथं 0.1 द्यायचं. काय द्यायचं? 0.1 किंवा 0.5 द्या, कारण 0.1 हा डेप्थ ऑफ कट कमी झाला. कशासाठी? कार्बाईडच्या टूलसाठी. आता एक स्पीड फीड कटिंग डेप्थ ऑफ कट हे काय आहे की त्या डायमीटरनुसार ते सिलेक्ट करावं लागतं, त्याची कॅल्क्युलेशन करून टाकावं लागतं आणि मशीननुसार पण ते स्पिंडल स्पीड वगैरे सेट केलं जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग नेक्स्ट बघा कटिंग पॅरामीटर. कटिंग पॅरामीटरमध्ये क्लिक केल्यानंतर नीट जायचं. ठीक आहे, डायमीटरच्या नुसार इथं ते आलेलं आहे, अँगल वगैरे सगळं. ठीक आहे, ओके बटनवरती क्लिक करायचं. नंतर नॉन कटिंग मूव्ज. तर या नॉन कटिंग मूव्जमध्ये बघा सगळ्यात आधी काय करायचं, ॲप्रोच पॉईंट. आता ॲप्रोच पॉईंट बघा स्पेसिफाय म्हणायचं. स्पेसिफाय म्हणल्यानंतर त्याला इथं शो करायचं. ठीक आहे, नंचे तिथं पॉईंट करा, स्पेसिफाय, आणि त्याला इथं शो करा. ठीक आहे. नंतर डिप्रेचर पॉईंट. आता डिप्रेचर जो पॉईंट आहे तो पॉईंट काय करायचं, सगळं ऑपरेशन झाल्यानंतर टूल कुठं येऊन थांबलं पाहिजे, इथं येऊन थांबलं पाहिजे. ठीक आहे, ओके बटनवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो कटिंग रिजन आहे ना, ह्यो ऑटोमॅटिक आलेला आहे बघा, तर पहिल्या ऑपरेशनच्या करस्पॉन्डिंगनुसार. ठीक आहे, याला तसंच राहू द्या. त्याच्यानंतर जनरेट. आता बघा ते काय म्हणतं आहे की ॲक्सियल डायरेक्शनमधले पॉईंट हे करा म्हणून. तर आपण कटिंग रिजन परत एकदा सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. तर बघा हा जो कटिंग रिजन आहे हे सगळीकडं हे झालं, स्प्रेड झाला. आपण काय करू, डबल सिलेक्ट करू. मग इथं कटिंग रिजनवरती क्लिक करायचं. आता सगळ्यात पहिले बघा रेडियल पॉईंट घ्या. मग फर्स्ट पॉईंट कुठे घ्यायचा, या इथं सेंटरला घ्यायचं, आणि सेकंड पॉईंट रेडियल वरती घ्या इथपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा फर्स्ट पॉईंट. आता फर्स्ट ॲक्सियल पॉईंट इथंच घ्या. ठीक आहे. आणि सेकंड जो ॲक्सियल पॉईंट आहे तो पॉईंट इथं लास्टला घ्या किंवा ह्या पॉईंटला घ्या. बघा एक मिनटं, इथं ॲक्सियल पॉईंट जे आहे ते नन करा, दोन्ही पण नन केल्यानंतर बघा असं दिसतंय. ठीक आहे. मग आता जो फर्स्ट पॉईंट आहे तो इथं घ्या किंवा हा इथं घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर जो सेकंड पॉईंट आहे बघा, एक मिनटं, सगळे पॉईंट नन करा. ठीक आहे. आता स्टार्टिंगला असं आहे. ठीक आहे, फर्स्ट रेडियल पॉईंट कुठे घ्यायचा, आणि इथं सेंटरला घ्या. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट. आता सेकंड पॉईंट कुठे घ्यायचा, इथं घ्यायचं. ठीक आहे, ही दिसते बघा लाईन आली का, या 2 लाईन आली बघा रेडियलच्या. त्याच्यानंतर ॲक्सियल पॉईंट. आता फर्स्ट पॉईंट कुठे घ्यायचा, तर इथं घ्या तो फर्स्ट पॉईंट, आणि सेकंड पॉईंट तो इथं घ्या. कुठे घ्यायचा, इथं घ्या, इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता हा जो कटिंग रिजन आहे हा सेट झाला बघा. आता हा जो पॉईंट आहे ना हा इथं घेऊन टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कटिंग रिजन सेट झाला, इथं दाखवतो पण आपल्याला. आणि नंतर याला जनरेट करा. ठीक आहे, जनरेट केल्यानंतर याला सिम्युलेट करायचं. आता बघा इथं कटिंग रिजन दिसतोय आपल्याला, तर कटिंग रिजन सिम्युलेट करताना बघा आता. ठीक आहे, आपण ही हाईड नाही केले तर त्याच्यामुळे ते सगळं दाखवते. ठीक आहे, बघा याचं काय झालं, मशीनिंग झालं. बघा आता इथं फेसिंग ऑपरेशन झालं, टर्निंग ऑपरेशन पण झालं. आता बघा इथं टर्निंग ऑपरेशन जर चांगलं ऑब्झर्व केलं तर बघा इथं फेसिंग झाल्यानंतर टूल इथे येऊन थांबलं, तर इथून ते इथं आलं. या अप्रोच पॉईंटपासून मोशन स्टार्ट झालं. त्याच्यानंतर लास्ट पॉईंटला कटिंग झाल्यानंतर टूल इथे येऊन थांबलं. बघा रेड कलरची मार्किंग दिसते. आता बघा फर्स्ट ॲक्सियल पॉईंट इथं होता, त्याच्यानंतर फर्स्ट रेडियल पॉईंट इथं आहे. सेकंड जो रेडियल पॉईंट आहे तो इथं दाखवलेला आहे, आणि जो एक नंतरचा लास्टचा पॉईंट आहे तो कुठं इथं दाखवलेला आहे बघा खाली. तर हे काय होते, ॲक्सियल पॉईंट, रेडियल पॉईंट, त्यांच्यामध्ये झोन तयार होतो, आणि त्या झोनमध्ये काय होणार आहे, कटिंग होणार आहे. त्याच्यानंतर इथं बघा हे काय दिलेलं आहे,
आता जे ग्रीन कलरमध्ये दिसते ना ते रिटर्न जायची पोझिशन आहे. कोणती पोझिशन आहे? रिटर्न जातानाची. आणि जी लाईट ब्ल्यू कलरमध्ये दिसते ते काय आहे? कटिंग मूव्ह आहे. आणि हा काय आहे? नॉन कटिंग मूव्ह आहे. ठीक आहे. मग नॉन कटिंग मूव्हमध्ये कटिंग पॅरामीटर नसते आणि कटिंग मूव्हमध्ये कटिंग पॅरामीटर घेतलेले असते टूलने. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. नंतर लास्टला काय करायचं? इथं स्पिंडलवरती जायचं. नंतर सिम्युलेट म्हणायचं. काय म्हणायचं? व्हेरीफाय म्हणायचं. एकदा व्हेरीफाय म्हटल्यानंतर बघा आपण इथं आता स्टार्ट करायचं. ठीक आहे, मोशन स्टार्ट करा. बघा आता स्टार्टिंगला फेसिंग होतं आहे. बघा कटिंग झालं. आता कटिंग झाल्यानंतर ओके बटनवरती क्लिक करायचं. नंतर लास्टला काय करायचं? इथं राईट क्लिक करून पोस्ट प्रोसेस म्हणायचं. पोस्ट प्रोसेस म्हणल्यानंतर इथं टर्निंग सिलेक्ट करायचं. ठीक आहे, इथं बघा टर्निंग आहे का कुठं? हे 2 ॲक्सिस वाला. ठीक आहे, लेथ 2 ॲक्सिस किंवा टरेट टाईप पण सिलेक्ट करू शकता. आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. मग बघा ही काय आली? कोडिंग जनरेट झाली. काय आली? कोडिंग जनरेट. मग याला प्रिंट म्हणायचं. प्रिंट म्हणल्यानंतर बघा इथं सेव्ह ॲज मायक्रोसॉफ्ट टू PDF. मायक्रोसॉफ्ट टू PDF वरती प्रिंट म्हणायचं. प्रिंट म्हणल्यानंतर बघा ते फोल्डर विचारतं, तिथं नाव द्यायचं प्रॅक्टिकल नंबर 70. ठीक आहे, ओके बटनवरती क्लिक करायचं. ही कोडिंग सगळी काय होणार? सेव्ह होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर याला क्लोज करायचं. क्लोज केल्यानंतर बघा नेक्स्ट काय करायचं आपल्याला? इथं शॉप डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं. शॉप डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं? ऑपरेशन लिस्ट. आता हे बघा टूल लिस्ट सिलेक्टेड HTML. ठीक आहे, याला ओके करायचं. मग ओके केल्यानंतर बघा इथं ऑपरेशनचे नाव आले. बघा आता इथं काय आहे की दोन्ही ऑपरेशन एकानेच परफॉर्म होणार आहे, त्याच्यामुळे इथं एकच आलं आहे बघा. तर मग तुम्ही काय करायचं? 1 नंबरची लिस्ट सिलेक्ट करायची. मग शॉप डॉक्युमेंट आणि हे ऑपरेशन लिस्ट करायचं. ओके. मग बघा ऑपरेशन लिस्ट केल्यानंतर 2 ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. कोणते कोणते? फेसिंग आणि रफ टर्निंग. मग इथं बघा पहिल्याला किती वेळ लागणार आहे? 62 मिनटं. आणि दुसऱ्याला किती लागणार आहे? 80 मिनटं. ठीक आहे, आणि नंतर काय करायचं? याला प्रिंट करायचं. मग कंट्रोल P म्हणायचं. आणि P म्हणल्यानंतर बघा इथं मायक्रोसॉफ्ट PDF म्हणायचं. ठीक आहे, मग मायक्रोसॉफ्ट PDF म्हणल्यानंतर याला सेव्ह प्रिंट म्हणायचं. प्रिंट म्हणल्यानंतर त्याचं नाव विचारतं बघ, काय नाव टाकायचं? मग इथं टाकायचं शॉप डॉक्युमेंट आणि इथं टाकायचं PR17. ठीक आहे, आणि हे सेव्ह करायचं. याची नंतर काय करायचं? प्रिंट आउट काढायची. काय काढायची? बघा प्रिंट आउट. आणि तुमचा हा प्रोग्राम झाला. ठीक आहे, याला सेव्ह करायचं.